नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय. त्याचे आपण 2 पार्ट केलेत. एक अंकगणित आणि एक बुद्धिमत्ता. अंकगणिताचे आपले जवळ-जवळ 25 टॉपिक कव्हर झालेले आहेत. 25 लेक्चर आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आता आपण बुद्धिमत्ता चालू करतोय. बुद्धिमत्तेचेही आपण 25 लेक्चर कव्हर करणार आहोत. 25 टॉपिक कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर राहिलेल्या दोघांचाही पार्ट आपण कव्हर करणार आहोत तुमच्या एक्झामपर्यंत. ओके, ठीक आहे. तर म्हणजे ऑल टोटल सर्वच्या सर्व टॉपिक इन डेप्थमध्ये एखादाही क्वेशन जरी तुम्हाला त्या टॉपिकवर विचारला गेला असेल, तरी तो टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके, ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण सिलेबस कंप्लीट करतोय. तर आज आपलं बुद्धिमत्तेचं लेक्चर आहे. बुद्धिमत्तेचं आजचं आपलं लेक्चर आहे लेक्चर क्रमांक 3 आणि टॉपिकचं नाव आहे रांगेतील स्थान. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण 2024च्या क्वेश्चन पासून. 2024ला काय कशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलाय ते पाहूया आपण. पण जनरली आपण काय करतो लेक्चरच्या सुरुवातीला आपण सर्व प्रश्न पाहतो आणि प्रश्न पाहून झाल्याच्या नंतर मग आपण कन्सेप्ट पाहतो आणि नंतर पुन्हा सर्व प्रश्न काय करतो आपण सॉल्व्ह करतो. जनरली सर्व टॉपिकसाठी ही ट्रिक योग्य म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की वापरता येणार नाहीये. तर काही टॉपिक असे असणार आहेत, की जिथं तुम्हाला क्वेशन आणि त्याच्यासोबतच त्याचं काय असणार आहे, ॲन्सर असणार आहे. म्हणजे ती कन्सेप्ट तुम्हाला त्याच ठिकाणी शिकवावी लागणार आहे. ठीक आहे. तर त्या पद्धतीने हा एक टॉपिक आहे का प्रश्न आणि त्याची कन्सेप्ट त्या सायमल्टेनियसली त्याच्यासोबतच जाणार आहे. ठीक आहे. तर सर्व प्रश्न पाहून नंतर कन्सेप्ट आणि नंतर प्रश्न या पॅटर्नने आपण या टॉपिकसाठी जाणार नाही. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण पहिल्या प्रश्नापासून. पहा एका रांगेत अमित 21व्या स्थानावर उभा आहे आणि राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर उभा आहे. राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावर उभा असेल तर खालीलपैकी योग्य विधान कोणते ते ओळखा. ओके, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलाय. खाली 4 पर्याय दिलेत आणि कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. तर पहा सुरुवात करतोय आपण सोडवायला. एका रांगेमध्ये अमित 21व्या स्थानावर आहे. पूर्ण काउंट केलं तर 21व्या स्थानावर आला. ओके, ठीक आहे. राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर. त्याच्या मागे 5वं स्थान. ओके, म्हणजे 22, 23, 24, 25 आणि 26 म्हणजे 26व्या स्थानावर कोण आहे? राकेश. 21व्या स्थानावर कोण आहे? अमित. मग तुम्ही म्हणाल सर 5व्या स्थानावर कसं? 1, 2, 3, 4 आणि 5. ओके. 21 आणि 5 26 म्हणजे 26व्या स्थानावर कोण आहे? राकेश. उभा आहे. राकेश रांगेच्या मागून म्हणजे 10व्या स्थानावर आहे. म्हणजे मागून जर काउंट केलं तर तो 10व्या स्थानावर येतो. आता पहा पुढनं तो कितव्या स्थानावर आहे? 26व्या स्थानावर आहे. ओके. मागून तो कितव्या स्थानावर आहे? 10व्या स्थानावर आहे. याचा अर्थ त्याच्या खाली अजूनही 10वे स्थान म्हणजे त्याच्या मागे किती जण आहेत अजून? 9 जण उभे आहेत. किती मागे आहेत? 9 जण. म्हणजे ह्या 26च्या मागे किती जण उभे असणार आहेत? 9 जण उभे असणार आहेत. लक्षात आलं? म्हणजे 26 आणि 9. ओके. म्हणजे रांगेत एकूण जण किती झाले? जर तुम्ही इथं काउंट केलं तर ते किती येणार आहे? 35. किती जण येणार आहे? 35. ओके. ठीक आहे. तर खालीलपैकी योग्य विधान आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? निवडायचंय. राकेश 26व्या स्थानावर आहे. बरोबर आहे. 26वं स्थान म्हणजे हे विधान बरोबर आहे. राकेश रांगेत एकूण 35 जण उभे आहेत. 35 जण एका रांगेत आहेत. बरोबर आहे. अमित मागून 15व्या स्थानावर उभा आहे. अमितचं स्थान पाहूया. आता इथं हा जर 10वा आहे. ओके. 11, 12, 13, 14 आणि 15 झालं. म्हणजे अमित 15व्या स्थानावर आहे. वरील सर्व विधाने योग्य आहेत. बरोबर. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता आहे तुमचा? पर्याय क्रमांक 4. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सोडवायचा होता. ठीक आहे? तर पहा आता एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगदच्या पुढे 6 स्पर्धक आहेत. अंगदच्या पुढे 6 आहे. म्हणजे 7वा कोण असणार आहे? अंगद. ओके, ठीक आहे. हनीफ अंगदच्या मागे 4था होता. म्हणजे त्याचा जो नंबर असणार आहे तो 11वा असणार आहे. कारण इथे किती आहे? 4था. म्हणजे लक्षात घ्या 8वा, 9वा, 10वा आणि 11वा. 4था नंबर आहे त्याचा हनीफ. ओके. हनीफ इथे. ठीक आहे. हनीफ शेवटून 7वा आहे. म्हणजे शेवटकडनं जर मोजलं तर तो 7वा येतो. कितवा येतो? 7वा. म्हणजे त्याच्या मागे अजूनही किती जण आहेत? 6. ओके. हा मागून त्याचा नंबर कितवा आहे? 7वा. त्याच्या मागे अजून किती असणार आहेत? 6 कारण तो 7वा येतो. म्हणजेच इथे किती असणार आहेत? 6 जण असणार आहेत. ओके. त्याच्या पुढे म्हणजे पुढून जर पाहिलं तर हनीफच्या पुढे अजूनही किती जण आहेत? 6 जण आहेत. म्हणजे जर पाहिलं तर 11 आणि हा एक 6 म्हणजे टोटल किती आहेत? रांगेमध्ये 17 जण आहेत. तर एकूण स्पर्धक किती? एकूण स्पर्धक किती असणार आहेत? 17 स्पर्धक असणार आहेत. आले लक्षात? समजले? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सोडवायचा होता. आता जर पाहिलं तर पहा एका रांगेकडे पाहताना एका रांगेकडे पाहताना राधा मुलींच्या रांगेत उजवीकडनं 17वी आहे. उजवीकडनं 17वी. आता पहा इकडनं काउंट केलं तर ते डावी बाजू येते. इकडनं काउंट केलं तर ती उजवी बाजू येते. आता उजवीकडनं 17वी आहे. म्हणजे या साइडनी काउंट केलेलं आहे
आणि तिचा जो नंबर आहे तो 17वा आहे. कोण आहे? राधा. ओके, ठीक आहे. राधाच्या डावीकडे अमृता 17वी म्हणजे डावीकडे, ह्या डावीकडे, तिच्या डावीकडे म्हणजे ह्या बाजूला ती परत कितवी आहे? 17वी. ओके, इथे तिचा नंबर 17वा आहे. राधा पासून 17वा आहे म्हणजे 1 2 3 असं करत, राधा नंतर 1 2 3 असं करत इथं कोण आलेली आहे? अमृता आलेली आहे. म्हणजे तसं जर सुरुवातीपासून इथपर्यंत पाहिलं तर टोटल किती येणार आहे? 34 येणार आहे. म्हणजे अमृताचा जो नंबर 1 पासून जर काउंट केला तो 34 असणार आहे. राधापासून केला तर तो 17वा असणार आहे. ओके, अमृता ही रांगेतील अगदी मधोमध मुलगी आहे. जर 34वा नंबर असताना म्हणजे तिचा नंबर 34 असताना ती जर मधोमध उभी आहे तर ऑब्विसली तिच्या इकडे किती असणार आहे? 33 आणि या बाजूला पण किती असणार आहे? 33. लक्षात आलं? आणि ती एक. तर रांगेत एकूण किती मुली? तर एकूण मुली म्हणजे हे 33 आणि 33 म्हणजे किती आले? 66 आणि ती एक म्हणजे किती आले? 67. म्हणजे रांगेमध्ये एकूण 67 मुली आहेत. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सोडवायचा होता. आता त्याच्या पुढचा जर प्रश्न पाहिला तर पहा, 29 मुलींच्या रांगेत पुढून महिमा पुढून 13व्या क्रमांकावर आहे. म्हणजे 29 आहेत मुली, टोटल मुली आहेत 29. त्यामध्ये 13व्या क्रमांकावर महिमा आहे. ओके, मग महिमाच्या मागे अजून किती जण उभी राहिलेत? 29 मधनं जर 13 गेले तर अजूनही 16 जण आहेत तर जे महिमाच्या मागे उभे आहेत. ओके, ठीक आहे, उभे आहेत. तर ती मागून कोणत्या क्रमांकावर असेल? जर आता तिच्या मागे जर 16 जण उभे आहेत तर मागून मोजलं तर तिचा जो नंबर येणार आहे तो कितवा येणार आहे? 17वा येणार आहे. सिंपल आहे, कारण तिच्या मागे 16 आहेत म्हणजे तिचा नंबर 17वा असणार. ओके, म्हणजे या पैकी नाही, पर्याय क्रमांक यापैकी नाही. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा. एका रांगेमध्ये किसन डावीकडून 13व्या, किसन डावीकडनं, मी पहा याच्या आधीच्या एका प्रश्नात पाहिलं आपण, ही डावी बाजू आहे इकडनं आणि इकडनं पाहिलं तर ती उजवी बाजू आहे. आता डावीकडनं किसन कितव्या स्थानावर आहे? 13व्या स्थानावर कोण आहे? किसन. ओके, ठीक आहे. रमन उजव्या बाजूने 12व्या स्थानावर आहे. रमन उजव्या बाजूने 12वं स्थान. इथं कोण आहे? रमन. ठीक आहे. आणि जर किसन आणि रमनने जागांची अदलाबदल केली. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं कोण आला आता? रमन. ओके, आणि इथं कोण गेला? किसन. ठीक आहे. जागांची अदलाबदल जर केली तर किसन डाव्या बाजूने 20व्या स्थानावर येतो. म्हणजे इथून जर पाहिलं तर आता डाव्या बाजूने त्याचं जे स्थान आहे तर ते 20वा आहे. म्हणजे इकडनं तो 20वा आहे. पण तिकडनं पाहिला गेलं तर तो रमनच्या जागी म्हणजे इकडनं तो किती आहे? 12वा आहे. जर इकडनं तो 12वा आहे तर त्याच्या मागे किती जण असले पाहिजेत? 11 जण असले पाहिजेत. आले लक्षात? म्हणजे इकडनं तो 20, तिकडनं तो 12 म्हणजे त्याच्या मागे 11 जण. ओके, स्थानावर येतो. तर किसन आणि रमन खेरीज म्हणजे त्यांना सोडून, हा महत्वाचा शब्द आहे, किती व्यक्ती असतील? ओके, म्हणजे इकडनं तो 20, तिकडनं तो 12 म्हणजे त्याच्या मागे 11 जण अजून असले पाहिजेत. म्हणजे 20 आणि 11 टोटल किती झाले? 31. आणि त्यांना सोडून म्हणजे त्या दोघांना सोडून किती असणार आहेत? 29 जण टोटल रांगेमध्ये असणार आहेत. त्यांना धरून जर विचारलं असतं तर 31 आहेत. त्यांना सोडून विचारलं असल्यामुळं पर्याय क्रमांक काय येणार आहे? 29. आता हाच प्रश्न अजून एका पद्धतीने तुम्हाला कसा सोडवायचा नीट पहा. एका बाजूने त्याचं 20वं स्थान आहे, दुसऱ्या बाजूने त्याचं 12वं स्थान आहे. दोघांची बेरीज करा आणि त्यातून एक वजा करा. नीट लक्ष ठेवा. काय करायचं? दोघांची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? दोघांची बेरीज आणि एक काय करायचा? वजा करायचा. हा प्रश्न कधी? पुढनं तो 20व्या स्थानावर आहे, मागून तो 12व्या स्थानावर आहे, त्यातून एक वजा करायचा बस. म्हणजे काय झालं या ठिकाणी? 32 वजा 1 म्हणजे या ठिकाणी एकूण किती आहेत? 31. आणि आपल्याला त्या दोघांखेरीज विचारलं असल्यामुळं आपल्याला उत्तर किती लिहायचं आहे? 29. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. दोनही मेथड, दोनही पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर पहा एका वार्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरतून 11व्या क्रमांकावर व शेवटून 31व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते? आताच आपण या पद्धतीने प्रश्न सोडवलेला आहे. पहा, वार्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण, आधी सुरुवात काय करूया? उत्तीर्ण नक्की किती आहेत? अनुत्तीर्ण तर आपल्याला कळलेले आहेत, जे नापास झालेत किंवा अनुत्तीर्ण आहे ते 8 आहेत. तर उत्तीर्ण किती आहेत? कारण आपल्याला काय काढायचंय या परीक्षेला? किती विद्यार्थी बसले होते म्हणजे एकूण विद्यार्थी काढायचे. ओके, मग उत्तीर्ण मध्ये मानसी कितव्या क्रमांकावर आहे? 11व्या क्रमांक. सुरुवातीपासून 11व्या आणि शेवटी ती कितव्या क्रमांकावर आहे? 31व्या. ओके, यांची बेरीज करून एक काय करायचा? वजा करायचा. म्हणजे 11 आणि 31 किती झाले? 42 वजा 1 म्हणजे किती आले? 41. म्हणजे उत्तीर्ण वाले किती आहेत? 41 आहेत. आले लक्षात? आणि
अजून त्यामध्ये किती मिळवले आपण 8. 41 मध्ये 8 मिळवायचं कारण कारण हे अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत. म्हणजे टोटल किती आले 49. म्हणजे परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते 49. आले लक्षात? ओके. आणि आपली जी रेग्युलर मेथड आहे ही एक मेथड आहे आणि दुसरी मेथड कोणती उत्तीर्ण झालेले किती आहेत 11. म्हणजे मानसी कितव्या स्थानावर आहे 11 आणि शेवटून मोजलं तर ती 31व्या स्थानावर आहे. म्हणजे तिच्या मागे किती जण आहेत 30 जण आहेत. कारण तिचं इकडचं स्थान किती आहे 31 म्हणजे तिच्या मागे किती असले पाहिजे 30 जण. समोरून ती 11व्या स्थानावर, मागून ती तिच्या अजून मागे 30 आहेत. म्हणजे 11 आणि 30 41 हे झाले एकूण विद्यार्थी. त्याच्यात 8 मिळवले 49. ओके. तर ही मेथड समजली असेल तर त्या मेथडने करा. या मेथडने समजलं असेल तर या मेथडने करा. एखादाच म्हणजे एकाच विद्यार्थ्याचा नंबर सुरुवातीपासून आणि मागून जर दिला असेल तर काय करायचं दोघांची बेरीज करायची त्यातून एक वजा करायचं कारण तो डबल काउंट झालेला असतो. लक्षात आले म्हणजे पूर्ण पण आणि मागणं पण. मग तो एकदाच काउंट करण्यासाठी आपण काय करतो तर सुरुवातीपासून त्याचा नंबर मागून त्याचा नंबर वजा 1 कारण एक तो डबल काउंट असल्यामुळे आपण एक काय करतो आपण त्यातून वजा करतो. आपल्याला टोटल एकूण विद्यार्थी त्या रांगेतली मिळतात. ओके ठीक आहे. आता सीमा तिच्या वर्गात सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50वी. कितवी ती 50वी. तसेच सर्वात वाईट असलेल्या धावकातही ती 50वी. तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या पहा इकडनं पण ती 50 अधिक तिकडनं पण ती 50 वजा 1 झालं उत्तर. म्हणजे किती येणार आहेत 100 वजा 1 म्हणजे किती 99. आलं लक्षात? तर या पद्धतीने आताच आपण पाहिलं या कन्सेप्टला. तर एकूण विद्यार्थी किती असणार आहेत एकूण धावक किती असणार आहेत 99 असणार आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा. हरीचा क्रमांक रांगेत 13वा आहे. हरीचा क्रमांक रांगेत कितवा आहे 13वा आहे. इथं कोण आहे हरी. ठीक आहे. त्याच्या अलीकडे मधु आहे. पलीकडे गणू आहे. पलीकडे गणू आहे. गणू हा रांगेत मध्यभागी आहे. जर गणू रांगेत मध्यभागी आहे तर गणूचा जो नंबर असणार आहे तो किती असणार आहे 14वा असणार आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे किती आहे 13 आणि त्याच्या अलीकडे किती आहे 13. ओके कारण त्याचा नंबर 14वा येतोय. म्हणजे हा 1 13 आणि 13 26 आणि हा 1 म्हणजे किती आले 27. ओके तर रांगेत एकूण किती जण आहेत 27 जण आहेत. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्ही आडव्या पद्धतीनेही सोडू शकता. म्हणजे कशा या पद्धतीने इथं 13वा क्रमांक आहे कोणाचा हरीचा. ओके त्याच्या अलीकडे कोण आहे मधु आहे आणि पलीकडे कोण आहे गणू आहे. ओके गणूचा नंबर किती येणार आहे 14वा. अलीकडचा इथं किती येणार आहे 12वा. आता हा जर मधोमध उभा आहे तर ऑब्विसली त्याच्या अलीकडे 13 आहेत आणि पलीकडे किती आहेत 13 आहेत. म्हणून तो मध्ये म्हणजे 13 दोन्ही 26 आणि हा 1 27. या पद्धतीने एकूण रांगेमध्ये किती जण असणार आहेत 27 जण असणार आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा. एका वर्गामध्ये रोहन सुरुवातीपासून 7वा आणि शेवटून 26वा. सुरुवातीपासून 7वा आणि शेवटून 26वा वजा 1 म्हणजे रांगेतील आपल्याला एकूण विद्यार्थी मिळतात. या ठिकाणी किती येणार आहे 32 26 33 सॉरी वजा 1 म्हणजे एकूण विद्यार्थी किती 32 आहेत. ओके तर वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत 32. आले लक्षात? तर कशा पद्धतीने उत्तर काढलं कळलं 7 आणि 26 किती आले या ठिकाणी 33 33 वजा 1 सुरुवातीपासून आणि शेवटी. ओके ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा 10वा प्रश्न. एका रांगेत हर्षद पुढून 12वा आणि स्वप्नील पाठीमागून 15वा. स्वप्नील हर्षच्या पुढे उभा आहे. दोघांमध्ये 3 मुले असतील तर रांगेत एकूण किती मुले आहेत. ओके ठीक आहे. हर्षद पुढून 12वा आहे इकडनं 12वा कोण आहे हर्षद. ठीक आहे. हर्षद स्वप्नील पाठीमागून 15वा आहे पण तो 15वा असताना पाठीमागून असताना तो हर्षदच्या पुढे उभा आहे. म्हणजे हर्षदच्या पुढे आणि दोघांमध्ये 3 मुले आहेत म्हणजे 1 2 3 मुले आहेत आणि मग या ठिकाणी कोण आहे या ठिकाणी आहे स्वप्नील. ओके या ठिकाणी कोण आहे स्वप्नील. त्याचा नंबर किती आहे 15वा. मागून जर काउंट केलं तर लक्षात आलं. मग इकडनं जर काउंट केलं तर तो 15वा आहे. ओके ठीक आहे. आणि हा इकडनं किती आहे 12वा आहे. इथं 3 मुलं आहेत. दोघांच्या मध्ये 3 मुलं आहेत. म्हणजे इकडनं जर काउंट केलं तर याच्या वरती किती मुलं राहिलीत आता आपल्याला तो काढायचा आहे. हा 12वा जर असेल तर हा असणार आहे 11वा. हा असणार आहे 10वा. या ठिकाणी पूर्ण काउंट करतोय त्याच्या मागे जातोय आपण सुरुवातीपासूनचा म्हणजे हा काउंट पाहतोय आपण इकडनं येणार 12 10 11 असणार त्याच्या आधी त्याच्या असणार 10 इथं असणार 9 आणि इथं किती स्वप्नीलचा नंबर किती असणार आहे पुढून 8वा म्हणजे त्याच्यावरती अजूनही किती जण आहेत 7 जण आहेत. लक्षात आलं. कारण पुढनं तो किती आहे 8वा आहे. आता स्वप्नील पुढनं किती आहे 8वा आणि मागून किती आहे 15वा म्हणजे 15 अधिक 8 वजा 1 म्हणजेच 15 आणि 8 23 वजा 1 म्हणजे
किती उत्तर आलं? 22. या ठिकाणी उत्तर किती आलं? 22. म्हणजे रांगेमध्ये एकूण विद्यार्थी, एकूण मुले किती आहेत? 22 मुलं. ओके, म्हणजे स्वप्नीलचा आपण दोन्ही बाजूनी काय काढला? नंबर काढला. पुढनं मागून तो 15वा आहे आणि पुढून तो 8वा आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. तर या ठिकाणी पाहिलं तर जवळजवळ 10 प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपले झालेले आहेत. सर्व पॅटर्नचे प्रश्न झालेले आहेत. तर याच्यापेक्षा वेगळा प्रश्न तुम्हाला रांगेतील स्थान यावर विचारला जाणार नाही. तर या ठिकाणी 10 प्रश्न घेऊन काही प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. तर व्हिडिओ पॉज करून काय करायचं? हा प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला पाठवायचं. त्यानंतर पहा 12वा प्रश्न. व्हिडिओ पॉज करून उत्तर काढायचे आणि ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. नीट लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. सर्व प्रश्न तुम्हाला याआधी झालेले पाहायला मिळतील. ओके, 2023चा प्रश्न आहे पहा. त्यानंतर हा 14वा प्रश्न आणि त्यानंतर येणारा हा 15वा प्रश्न. ठीक आहे. तर एकूण आपण या ठिकाणी 15 प्रश्न घेतलेले आहेत. त्यापैकी 10 मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत आणि उरलेले 5 मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. या 15 प्रश्नांची जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्हाला या टॉपिकवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामध्ये अडचण येणार नाही. व्यवस्थित तुम्हाला तो सॉल्व्ह होईल आणि त्याचे योग्य मार्क तुम्हाला मिळतील. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा. तुम्हाला अजूनही काही हवं असेल तर सांगा. नक्की ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जाईल. सर्व झालेले लेक्चर व्यवस्थित पहा, प्रश्न सोडवा, प्रॅक्टिस करा आणि चांगले मार्क मिळवा. ऑल द बेस्ट. बाय बाय.